जेव्हा बाहेरून बघतो तेव्हा आपण स्टोरी बघतो की एक स्ट्रगलिंग आर्टिस्ट मुंबईत गेला, त्यांनी एक ऑडिशन दिली, त्याच्यानंतर त्याला पहिला ब्रेक मिळाला, मग दुसरं पिक्चर, तिसरा पिक्चर करत 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 आज केवढा मोठा फिल्म स्टार झालाय. ही जेव्हा स्टोरी आपण बघतो ही थोडी बायस्ड असते टुवर्ड सक्सेसफुल आउटकम्स. त्या एका माणसाच्या मागे किमान 100 लोक अशी आहेत की ज्यांना नाही तो चान्स मिळाला, हे तेवढं मीडिया पण हायलाइट करत नाही आणि त्या स्टोरीमध्ये पण दिसत नाही. सेम थोडं स्टार्टअपच्या बाबतीत होतं. जेव्हा एक नवीन इंडस्ट्री उभी राहते, जेव्हा पूर्ण स्टार्टअप लँडस्केप येतोय, त्या सगळ्यामध्ये असं आहे की आज आपण शार्क टँक बघतो, आज आपण युनिकॉर्न होतात इंडियामध्ये, 200 युनिकॉर्न्स आहेत, 150 युनिकॉर्न्स आहेत, पब्लिक गेली कंपनी, हे झालं ते झालं. जेव्हा आपण हे सगळं बघतो हे बऱ्यापैकी सक्सेस स्टोरीज आहेत की शार्क टँक मध्ये आल्यावर असं झालं तसं झालं, आमचा एवढा कोटीचा रेव्हेन्यू, एवढे 100 कोटीचं व्हॅल्युएशन, हे त्याच्यावर एवढे पैसे उभारले. कसं असतं, एका माणसाला जो बाहेरून हे सगळं बघतोय त्याच्या जागेवर जाऊन जर का आपण विचार केला तर तो काय विचार करेल, अरे हे तर दोघं 40शीतली 2 लोक आहेत, यांनी त्यांची नोकरी सोडून स्टार्टअप सुरू केला, 2 वर्षात 20 कोटी रेव्हेन्यू पर्यंत पोहोचले, 100 कोटीवर आता पैसे उचलतायत, आई शपथ हे तर भारीच आहे, मी केलं का नाही आधी.